नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार असलेला कूर्म अवतार म्हणजेच कासव अवतार हा भगवान विष्णूंना अवतार का घ्यावा लागला, त्यामागे पौराणिक कथा काय आहे, तसेच कूर्म जयंतीची आख्यायिका काय आहे, या अवताराची संपूर्ण कथा, तसेच या अवताराचे महत्त्व, तसेच याचा निष्कर्ष याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. हिंदू धर्मात कूर्म जयंतीला अत्यंत विशेष महत्त्व आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी कूर्म जयंती साजरी केली जाते. कूर्म जयंती हे भगवान विष्णूंच्या कूर्म अर्थात कासव अवताराशी संबंधित असल्याचे मानले जाते. आता आपण कूर्म जयंतीची आख्यायिका जाणून घेऊया. हा अवतार आपल्याला संयम आणि दृढता जोपासण्याची प्रेरणा देते. असा विश्वास आहे की या दिवशी भगवान विष्णूंच्या कूर्म अवताराची विहित विधींनुसार आणि पूर्ण श्रद्धेने पूजा केल्यास जीवनातील संकटांवर मात करण्यास मदत मिळते आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते. तर चला, भगवान विष्णूंनी कासवाचे रूप का धारण करावे लागले हे आपण जाणून घेऊया. पौराणिक कथांनुसार भगवान विष्णूंचा कासव अवतार हा समुद्र मंथनाशी अविभाज्यपणे जोडलेला आहे. एकदा महर्षी दुर्वासाने दिलेल्या शापामुळे देवराज इंद्र आणि इतर देवतांनी आपली दिव्य शक्ती गमावली. परिणामी तिन्ही लोकांमध्ये दैत्यांची शक्ती दिवसेंदिवस वाढू लागली. राक्षसांची ही वाढती ताकद पाहून सर्व देवता भयभीत झाल्या. मात्र कठीण प्रसंगांवरचा उपाय केवळ भगवान विष्णूंकडेच होता. सर्व देवतांनी भगवान ब्रह्मदेवांना सोबत घेऊन भगवान विष्णूंकडे धाव घेतली आणि आपली गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडली. भगवान विष्णूंच्या सल्ल्यानुसार देवता आणि दैत्यांनी आपापल्या गमावलेल्या शक्ती परत मिळवण्यासाठी एकत्रितपणे समुद्रमंथन करण्याचा निर्णय घेतला. समुद्रमंथनाची तयारी पूर्ण झाल्यानंतर मंदराचल पर्वताची निवड मंथन दंडासाठी तर सर्पराज वासुकीची निवड मंथन रज्जूसाठी करण्यात आली. तथापि जेव्हा प्रत्यक्ष मंथनाला सुरुवात झाली तेव्हा मंदराचल पर्वताला तळाशी कोणताही भक्कम आधार नसल्यामुळे तो समुद्राच्या खोल गर्तेत बुडू लागला. समुद्र मंथनाची प्रक्रिया ठप्प पडत असल्याचे पाहून देवतांनी भगवान विष्णूंना आत्मसात घातले आणि त्यांच्याकडे मदतीची याचना केली. देवतांची ही विनवणी ऐकून भगवान विष्णूंनी एका विशाल कासवाचे रूप धारण केले आणि ते थेट समुद्राच्या तळाशी गेले. तिथे त्यांनी मंदराचल पर्वताला आपल्या कणखर पाठीवर पेलून धरले. याच कृतीमुळे समुद्रमंथन शक्य झाले, ज्यातून देवी लक्ष्मीचा उदय झाला आणि देवतांना अमृत व त्यांची गमावलेली शक्ती पुन्हा प्राप्त झाली. या दिव्य घटनेमुळेच भगवान विष्णूंचा हा अवतार कूर्म अवतार किंवा कच्छप अवतार म्हणून प्रसिद्ध झाला. कूर्म अवतार घेऊन सृष्टीच्या कल्याणासाठी समुद्र मंथनास त्यांनी मदत केली. हा अवतार सत्ययुगात झाला होता आणि त्याद्वारे अमृत प्राप्ती, देवदानव संघर्ष आणि सृष्टीचे संतुलन साधले गेले. आता आपण कूर्म अवताराची कथा संक्षिप्त रूपात पाहू. समुद्र मंथनाची आवश्यकता. एकेकाळी दुर्वास ऋषींनी इंद्राला शाप दिल्याने देव शक्तिहीन झाले आणि दानवांना हरवू शकत नव्हते. देवांना अमृतत्व मिळवण्यासाठी अमृताची गरज होती, पण अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करणे आवश्यक होते. देव आणि दानवांनी एकत्र येऊन क्षीरसागर म्हणजे दुधाचा समुद्र मंथन करण्याचा निर्णय घेतला. मंथनासाठी पर्वत आणि कासवाची मदत. मंथनासाठी मंदार पर्वताला रवी म्हणून वापरण्यात आले. नागराज वासुकीला दोरीसारखा गुंडाळण्यात आले. पण समुद्र मंथन सुरू होताच मंदर पर्वत समुद्रात बुडू लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी कूर्म म्हणजेच कासव रूप धारण केले आणि मंदार पर्वताला आपल्या पाठीवर आधार दिला. भगवान कूर्मांच्या पाठीमुळे मंथन अखंड सुरू राहिले आणि अमृताची प्राप्ती झाली. आता आपण समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या वस्तू पाहू. समुद्र मंथनातून अनेक दिव्य वस्तू बाहेर आल्या. त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी. 1. कालकूट विष. सर्वप्रथम महाघात कालकूट विष बाहेर आले. ते शंकराने पिऊन निळकंठ झाले. कामधेनू. इच्छापूर्ती करणारी पवित्र अशी गाय. 3. उच्चे श्रवा अश्व. स्वर्गातील शुभ्र रंगाचा घोडा. 4. ऐरावत हत्ती.
इंद्राचा दिव्य हत्ती. 5. श्री लक्ष्मी माता समुद्र मंथनातून प्रकट झाल्या आणि भगवान विष्णूंच्या अर्धांगिनी बनल्या. 6. अमृत कलश. अखेर धन्वंतरी देव अमृताचा कलश घेऊन बाहेर आले. अमृत संग्रह आणि मोहिनी अवतार. दानवांनी अमृतावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृत फसवून फक्त देवांना पाजले. राहू आणि केतू नावाच्या 2 दानवांनी अमृत प्यायल्यावर त्यांचे शिर धडापासून वेगळे केले, त्यामुळे ते ग्रह बनले. आता आपण कूर्म अवताराचे महत्त्व जाणून घेऊ. सृष्टी रक्षण आणि संतुलन. समुद्र मंथन होण्यासाठी भगवान विष्णूंनी आधार दिला. अमृत प्राप्ती. अमृत मिळवण्याचा संपूर्ण प्रयत्न भगवान कूर्मांच्या मदतीने शक्य झाला. शक्ती संतुलन. देव आणि दानव यांच्यातील संघर्षातून धर्माचा विजय आणि संतुलन राखण्यात आला. कर्म आणि धैर्याचा संदेश. धैर्याने प्रयत्न केल्यास कठीण परिस्थितीतही यश मिळते. आता आपण या अवताराचा धार्मिक संदर्भ आणि मंत्र जाणून घेऊया. पुराणातील उल्लेख. कूर्म अवताराचा उल्लेख हा श्रीमद भागवत पुराण आणि विष्णू पुराण आणि महाभारतात आहे. कूर्म अवताराचा मंत्र. ओम नमो भगवते कूर्माय नमः. कूर्म अवताराचा संदेश असा आहे की परमेश्वर संकटात भक्तांना आधार देतात. धैर्य आणि सहनशीलतेने मोठ्या अडचणींवर मात करता येते. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास मोठे उद्दिष्ट साध्य करता येते. धर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांचा विजय निश्चित असतो. याचा निष्कर्ष असा की कूर्म अवतार हा भगवान विष्णूंचा दुसरा अवतार असून सृष्टीच्या कल्याणासाठी त्याने समुद्र मंथनास मदत केली. या अवतारामुळे अमृत मिळाले, देवांचे बळ वाढले आणि सृष्टीचे संतुलन राखले गेले. भगवान कूर्मांचा हा अवतार सहनशीलता, धैर्य आणि कष्ट करण्याचा संदेश देतो. यदा यदासी धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्तम धर्मस्य तदात्मनसृजाम्यहम्. हरि ओम. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.